जर कोणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं, पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं, पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. चांगले 2 मास हस्तिनापुरात वास्तव्य करून दुर्वास ऋषीमुनींनी नगर सोडलं. सहस्त्र आपल्या शिष्यांसमवेत ते हिमालयाकडे निघाले. दुर्योधनाच्या विनंतीनुसार दुर्वास ऋषी पांडवांकडे वास्तव्यास निघाले. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. पांडवांकडे वास्तव्यास जात असताना वाटेत त्यांना घनदाट जंगल लागलं. हस्तिनापूर सोडून पांडवांना आता 3 मास पूर्ण झाले होते. वनात चालता चालता काही सप्ताहांच्या अंतरावर त्यांना पांडवांची एक कुटी दिसली. युधिष्ठिरानं लगेच दुर्वासांना ओळखलं आणि अगत्यानं त्यांचं स्वागतही केलं. इकडं हस्तिनापुरात दुर्वास ऋषींनी सांगितल्यामुळे कर्णाने न चुकता सूर्योदयापूर्वी सुवर्णजल प्राशन करणे आणि न चुकता अर्घ्य द्यायला सुरुवात केली. इकडे युधिष्ठिरानं आदरतिथ्याला सुरुवात केली. दुपार सरली. रानफळं देऊन फलाहार झाला. पण आता भोजनाचं काय? कारण कुठलंही साधन नसताना स्वतःही भोजन करणं जरा अशक्यच झालं होतं. मग अशात ऋषीमुनी आणि त्यांच्या शिष्यांना कसं जेव घालणार? परिस्थितीचं गांभीर्य कितीही लक्षात घेऊन दुर्वास ऋषींना सांगितलं तर ते समजून घेणार नाहीत हे ठरलं होतं. कारण ते शीघ्रकोपी होते. विनाकारण रागात येऊन कधीही श्राप देऊ शकत होते. अशात त्यांना भोजन व्यवस्था करणं ही आता सगळ्यात मोठी गरज होती. पण पांचालीच्या चेहऱ्यावर कसलीच चिंता नव्हती. ती अगदी भावशून्य होती. युधिष्ठिराला तिनं कुटीत बोलावून घेतलं. नंतर त्याला म्हणाली, तुम्ही सर्व व्यवस्था करून त्यांना आसनस्थ करा, मी जेवणाची व्यवस्था करते. युधिष्ठिरानं बाकी पांडव बंधू अवाक होऊन तिच्याकडे पाहू लागले. जिथं आपल्याकडे साधन संसाधन नाही तिथं आपण स्वतःच्या भोजनाचं काही करू शकत नाही, तर दुर्वास ऋषी आणि त्यांच्या सहस्त्र शिष्यांसाठी काय करणार आहोत? तिनं तिच्या ठेवलेल्या सामानातून एक थाळी बाहेर काढली. ती थाळी रहस्यमय पद्धतीनं विभिन्न पक्वान त्यातून बाहेर काढायला सुरुवात करायला लागली. आश्चर्यचकित आणि आनंदी होऊन पांडव बंधूंनी वाढायला सुरुवात केली. दुर्वास ऋषी खूप आनंदी झाले. त्यांना खूप खूप आशीर्वाद देऊन काही मास तिथंच वास्तव्य करून ते शिष्यांसह पुढं प्रवासाला निघून गेले. पण वनात काय काय घडलं, पांडवांना दुर्वास ऋषींनी श्राप दिला की नाही, त्यांचं काय झालं, हे बघण्यासाठी दुर्वास ऋषी पाठोपाठ दुर्योधनानं प्रभंजनाला पाठवलं होतं. अगदी बरोबर, प्रभंजन तोच जो कर्णासाठी सोमरस घेऊन आला होता. अमात्यांना बाहेर पाहताच त्यानं अत्तराची कुपी तिथं उलटी केली आणि कर्णाला सोमरस पिण्यापासून मुक्त केलं. प्रभंजन पूर्णपणे त्याच मार्गावर होता. सगळा प्रवास संपवून प्रभंजन माघारी हस्तिनापुरात आला. प्रभंजन हस्तिनापुरात आलाय हे कळताच दुर्योधनाचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो लगबगीनं प्रभंजनाकडे धावत गेला. त्यानं कुणालाही मध्ये सांगितलं नाही. आरडाओरडा करत तो प्रभंजनाकडे वळला. त्याला मिठी मारत म्हणाला, जे ऐकण्यासाठी माझे कान आतुरले आहेत ते सांग प्रभंजना. त्यावर सूर्य थाळीचा एक एक प्रसंग प्रभंजनानं दुर्योधनाला सांगितला. त्याच्या समवेत तिथं कर्णही होता. पण प्रभंजनाकडून हे सगळं ऐकून दुर्योधन आता पिसाळला होता. मला हे सगळं रंगवून सांगण्याआधी तू जीव का नाही देऊन टाकलास? हे ऐकून त्याला फार वाईट वाटलं. कर्णानं त्याला निघून जाण्याचा इशारा दिला आणि दुर्योधनाला सभा बोलवून युद्धनीती आखण्याचा सुझाव त्यांना दिला. त्यावेळेला तो दुर्योधनाला म्हणाला, जर तुला पांडव हे इतकं त्रास देत असतील तर तू एक युद्धनीती का आखत नाहीस? जर कोणीही तुझ्या बाजूला उभा नसला तरी हा कर्ण तुझ्या समवेत नेहमी आहे. तुला माझ्या क्षमतेवर शंका आहे का मित्र? त्यावर दुर्योधन उद्गारला, असं नाही आहे महावीरा. संपूर्ण हस्तिनापुरात कोणीही जरी माझ्या बाजूला नाही उभं ठाकलं तरी सगळ्या पांडवांना एकटा पुरून उरेल इतका मोठा महावीर म्हणजे कर्ण माझ्या पाठीशी आहे. हे मला सदैव माहिती आहे. पण एक गोष्ट आहे जी मला कायम पोचते आहे. असो, तू जे म्हणालास ते तर शक्य नाही, पण जसं तू म्हणालास की एक युद्धनीती आखायला हवी, सगळ्यांबरोबर विचार विमर्श व्हावा,
त्यासाठी मी सभा नक्की बोलवी. महारथी कर्ण